उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा। ही वास्तू कोणालाच माहिती नाही। आज मला कळतं इतक्या वर्षानंतर की अरे बाबासाहेब इथे राहत होते, राजे छत्रपती शाहू महाराज इथे आले होते। ही ती चाळ आहे। हे घर त्यांच्यासाठी कमी पण त्यांच्या पुस्तकांसाठी उभारलं होतं। तर दैवरून येतं की ह्या गोष्टींना त्या मातांचा स्पर्श झालेला आहे, बाबासाहेबांचा स्पर्श झाला या वास्तूला। नमस्कार, मी निलेश। लोकमत फिल्मिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। माझ्या मागे परेलची एक चाळ आहे। सर्वसामान्य चाळींसारखी ती चाळ असली तरी त्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे। मी सध्या परेलच्या नाक्यावरती आहे। एकीकडे गौरीशंकर चित्तरमल आहे, दुसऱ्या बाजूला लालबाग आहे आणि परेलच्या मध्यभागी BIT चाळीत मी उभा आहे। तुम्हाला वाटत असेल ही चाळ खूप सर्वसामान्य आहे, तर तसं नाही आहे। त्या चाळीची ओळख पटवून द्यायला एक खास व्यक्ती माझ्यासोबत आहे। ती व्यक्ती म्हणजे आपला लाडका गायक उत्कर्ष शिंदे। दादा, तुझं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। आपण BIT चाळीत आहोत। मला असं वाटतं की या चाळीचं महत्त्व तूच सांगून आजच्या भागाला सुरुवात करूया। प्रथमतः लोकमत फिल्मीचे खूप खूप आभार की त्यांनी अशा एका विषयाला हात घातला आहे। मुंबईमधला हा गजबजलेला परिसर BIT चाळ, ज्याला आपण आत्ताच नाही तर 100 वर्षापासून ही वास्तू इथे आहे। ह्या वास्तूला इतकं महत्त्व ह्याकरता कारण का इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20 वर्ष राहिले आणि बऱ्याच जणांना ही माहितीच नसेल। कारण का आपल्या सर्वांसाठी राजगृह हे एकच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुंबईत त्यांचं वास्तव्य असेल, पण तसं नसून त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई कुठे राहत होत्या, तर ती ही वास्तू आहे, ही बिल्डिंग आहे जिथे बाबासाहेब राहत होते। आणि आज आपण त्या घराला, त्या वास्तूला, त्या बिल्डिंगला भेट देणार आहोत। परेल BIT चाळ क्रमांक 1, खोली क्रमांक 50 आणि 51। चला तर मग पाहूया बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या या घरामध्ये नेमकं काय आहे, कशी आहे ती वास्तू। चला। ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा जगात। उत्कर्ष दादा, आपण फायनली त्या वास्तूत आलेलो आहोत जिथे बाबासाहेबांनी 22 वर्ष वास्तव्य केलं, म्हणजे 1912 पासून 1934 पर्यंत। बरोबर। ज्या वास्तूत ते होते तिथे आपण आता फायनली जातोय। आता सध्या ही चाळ आहे, आजूबाजूला लोक राहत आहेत आणि त्याच चाळीतल्या या 2 खोल्या 50 नंबर आणि 51 नंबर जिथे आपण आता आलो आहे। ज्याची वाघाची होती रे चाल, छाती कणखर निर्भीड ढाल, ज्याची वाघाची हो। आपल्यासोबत उत्कर्ष, आपण इथे आलोय समजतात की चाळीतली काय म्हणतात मान्यवर मंडळी, वयस्कर मंडळी सुद्धा आपल्यासोबत आली आहेत की ज्यांना माहिती आहे या वास्तूचं महत्त्व काय आहे। तर मला असं वाटतं आपण यांच्याशी सुद्धा गप्पा मारायला हव्यात। आणि खूपच वेगळा अनुभव आहे कारण का इकडे राहणारे जे गृहस्थ असतील त्यांनी बाबासाहेबांना पाहिलं, त्यांच्या पूर्वजांनी, त्यांच्या कैक पिढ्यांनी बाबासाहेबांबरोबर चळवळीत काम केलं, समता सैनिक दलाबरोबर काम केलं आहे। आणि ह्या वास्तूचं इतकं महत्त्व आहे, म्हणजे माता रमाई जेव्हा लहान होत्या, त्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा ते इथे लग्न झालं होतं भाईखळ्यामध्ये आणि त्या इथे राहत होत्या बाबासाहेबांबरोबर। मला वाटतं इकडच्या माणसांना बरंच काही खजिना त्यांच्याकडे असेल, आपण तो विचारायला हवा। तर काका, आम्हाला तुम्ही सांगा की ह्या चाळीमध्ये माता रमाई, बाबासाहेब किंवा त्यांचे वडील सुभेदार रामजी, ते सगळं कसं होतं, काय होतं? तो ज्यावेळेला इथे तो परिवार आला या ठिकाणी, तेव्हा तिथे वातावरण बरोबर नव्हतं, म्हणजे डबक चाळीमध्ये वातावरण बरोबर नसल्या कारणाने 1912 हा 1912ला रामजी सुभेदार बाबांनी सगळं कुटुंब उचललं आणि इकडे आणलं आणि ह्या 2 रूम घेतल्या। तेव्हा ह्या महानगरपालिकेच्या रूम बांधलेल्या होत्या आणि इथे 2 रूम घेऊन ते राहिले। आणि इथे राहिल्यानंतर भायखळ्यामध्ये बाबासाहेबांचं एक लग्न झालं त्यांचं आणि मग रमाई आणि हे सगळं कुटुंब या 2 रूममध्ये राहत होतं। वा। असं या ठिकाणी। आणि नंतर रामजी सुभेदार यांचं महापरिनिर्वाण झालं, त्याच्यानंतर फक्त रमाई आणि यशवंत बरोबर भैयासाहेब बरोबर हे या ठिकाणी राहत होते। आणि नंतर बाबासाहेब कधी असायचे कधी नसायचे, ते कुठे दौऱ्यावर असायचे, म्हणजे पुऱ्या देशामध्ये ते फिरत होते ह्या चळवळीसाठी।
आणि तेव्हा फक्त रमाईनी त्यांना एवढं पाठबळ दिलं आहे की पाठीमागे आम्ही काय करतो आहे किंवा कसं जगतो आहे ह्याची जाणीव देखील बाबासाहेबांना करून दिली नाही अशा पद्धती. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला रमाई इथे समजा खर्चाची चणचण जर भासत असेल तर या ठिकाणी दादर वगैरे ह्या ठिकाणी जाऊन इकडे पूर्वी तबेले होते आणि त्या शेणाच्या गोवऱ्या विकून त्यांनी उदरनिर्वाह चालवलेला आहे या ठिकाणी. अगदी. आणि या वास्तूचं इतकं महत्त्व आहे की आपल्याला तर मगाशीच मला एका बाबांनी सांगितलं की या वास्तूमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे पाय लागले. बाबासाहेबांना ते स्वतः भेटायला या वास्तूत आलेले होते. म्हणजे ही जी 50 नंबरची खोली आहे इथे बाबासाहेबांची अभ्यासिका होती जिथे ते अभ्यास करायचे आणि 51 नंबरच्या खोलीत माता रमाई स्वयंपाकघर त्यांचं होतं. आणि बाबासाहेबांचं कार्य सगळं बघून स्वतः राजर्षी शाहू महाराज या वास्तूत आले होते. आणि अजूनही इथली लोक सांगतात की जेव्हा महाराज आले होते शाहू महाराज तेव्हा त्यांची भली मोठी गाडी खाली आली होती. त्यांनी खालून आवाज दिला, बाबासाहेब त्यांना आणायला गेले आणि ते स्वतः या 51 नंबरच्या खोलीमध्ये बसून गेले. म्हणजे आपल्याला माहितीच नव्हतं की परेलच्या एका चाळीमध्ये इतका मोठा इतिहास घडला, इतकी मान्यवर मंडळी इतके घडली, इतकी दिग्गज मंडळी या वास्तूत येऊन गेली आहेत. आणि मला असं वाटतं की उत्कर्षात आपण थोडंसं त्या घरांमध्ये पण जाऊया, कारण की ही घरं जरी आता इथे पिढ्यानपिढ्या वाढत असल्या तरी त्या घरांमध्ये कुठेतरी बाबासाहेबांचा अंश असणार आहे, कुठेतरी त्यांनी केलेले संस्कार म्हण की त्यांचं ज्ञानाचं कुठेतरी अंश त्याच्यात असणार आहे. तर मला असं वाटतं त्या घरांमध्ये पण जाऊया. अगदी. आपल्या इथे जे पहिली 50 नंबरची खोली आहे ते आहे ताडीलकरांचं घर. ज्या घराला देखील ऐतिहासिक वारसा आहे. ते बाबासाहेबांसोबत स्वतः चळवळीत काम करत होते आणि आता त्यांची पुढची पिढी या घरात राहते. उत्कर्ष बाबासाहेब ज्या घरात अभ्यास करायचे त्या घरात आपण आहोत. आता ताडीलकर कुटुंबीय इथे राहत आहेत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. उत्कर्ष बसा ताई. ताई, तुम्हीच सांगा तुमच्या कुटुंबाविषयी. ताडीलकरांकडे हे बाबासाहेबांचं घर कसं आलं? म्हणजे माझे हे सासरे सखाराम कालिदास ताडीलकर हे बाबासाहेबांबरोबरचे कार्य करते आणि समता सैनिक दलाची स्थापना केली तेव्हा माझे सासरे हे कमांडो होते. बरं, जेव्हा तुम्हाला कळालं किंवा तुमचं लग्न जेव्हा झालं असेल तेव्हा तुम्हाला कळालं असेल की आपण त्या घरात जाणार आहोत जिथे बाबासाहेब किंवा माता रमाई राहिल्या, तो दिवस किंवा तो अनुभव किंवा इथे आल्यावर तुम्हाला काय काय अनुभव आले त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हो, तसं तर माझं माहेर जवळच आहे म्हणा आणि लहानपणापासून कुतूहल होतंच ह्या घराबद्दल की बाबासाहेब ज्या घरात राहिले तर कसं आहे घर, काय आहे तिथे, काय बाबासाहेबांच्या मला गोष्टी म्हणजे काही वस्तू किंवा काय त्यांच्या आठवणी मिळतील वगैरे असं भरपूर काही होतं. पण तसं बघाल तर माझे सासरे आधीच मी येण्याच्या आधीच 10 वर्ष आधीच वारले आणि त्यानंतर माझं लग्न झालं. त्याच्यामुळे माझ्या सासूबाई कशा शिकलेल्या नाही आणि त्यांची ही मुलं जी लहान लहान असतील तेव्हा एवढी पण हे नसतील. आणि माझे सासरे त्यांचे भरपूर काही पुस्तकं, फोटोज वगैरे काय काय होते आणि असे अधूनमधून लोक येत असतील, भेट देत असतील. पण ते म्हणत असतील आई हे आम्हाला हवंय म्हणून, हे आम्ही नेऊ काय. त्यांना एवढं नॉलेज नव्हतं. त्यांनी आपलं दिलं की हा न्या म्हणून, घ्या म्हणून असं केलं. बरं, त्या आता मला सांगा इकडे जयंती वगैरे होत असेल, मग तेव्हा इकडचा माहोल कसा असेल? खूप खूप छान, अगदी छान. म्हणजे आम्ही ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघतो. म्हणजे आदल्या दिवसापासून 13 पासून 12 पासूनच आमची तर महिनाभर तयारी चालू असते. पूर्ण पटांगण अगदी फुलून जातं आणि 12-13 पासूनच माणसं यायला लागतात वगैरे. आणि आता तर जगभर माहिती पडलेली आहे या घराचं. त्याच्यामुळे भरपूर लोक येतं, भरपूर म्हणजे भरपूर. आणि आम्ही आवर्जून 13-14 2 दिवस कंटिन्यू सगळे घरात मध्ये असतो. माता रमाईनं जेव्हा इथे संसाराची सुरुवात केली तेव्हा या घरात चुली होत्या. चुलीवर हा सगळा स्वयंपाक व्हायचा. बाबासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीतला अभ्यासाचा सर्वाधिक जो काळ आहे 1912 ते 1923 पर्यंतचे बाबासाहेबांचा शिक्षणाचा काळ होता, तो सगळा शिक्षणाचा काळ त्यांचा या खोलीत गेलेला आहे, या अभ्यासिकेत गेलेला आहे. त्या काळी लाईट नव्हत्या, काचेच्या चिमण्या होत्या. तर त्याविषयी थोडंसं ऐकायला आम्हाला आवडेल की माता रमाईचं स्वयंपाकघर आणि बाबासाहेबांचं अभ्यासिकेचं सगळं. या ठिकाणी बाबासाहेब अभ्यास करायचे आणि त्यावेळेला मला वाटतं रॉकेलच्या बत्त्या असायच्या, रॉकेलच्या त्यांना वाती असायचं आणि त्या रॉकेलच्या बत्त्या लावून त्या बत्त्यांवरती रात्रभर इथे अभ्यास करत बसायचे. आणि जर कंटाळा कधी आलाच
तर मात्र खाली जाऊन BMCचे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं तेव्हा छोटे छोटे दिवे होते, म्हणजे फक्त एक माणसाला तिथे स्पष्ट दिसू शकतं. त्या ठिकाणी बाबासाहेब एकटेच जाऊन बसायचे आणि अभ्यास करायचे 12-12 तास आणि नंतर मग घरी यायचे असे. आणि असा एक बाबासाहेबांचा जो काल होता जीवनपट, तो अशा पद्धतीचा होता, खडतड होता, अडचणीचा होता. आणि ह्या खडतड काळावरती किंवा अडचणीच्या ह्याच्या परिस्थितीवरती त्यांनी मात करून आज ज्या बाबासाहेबांनी 32 डिग्र्या ज्या मिळवलेल्या आहेत, आज त्याची तोड नाही जगात. आणि मला असं वाटतं की त्यातला सर्वाधिक जास्त डिग्री, त्यातला सर्वाधिक जास्त अभ्यास त्यांचा याच घरात बसून झाला. कारण की त्यांचा जो उमेदीचा काळ होता, म्हणजे 1912 ते 1934 ते या घरात होते आणि सर्वाधिक डिग्र्या त्या याच काळात त्यांनी मिळवल्या. आणि त्यामुळे या वास्तूचं एक खूप मोठं म्हणजे ज्ञानसंपन्न वास्तू असं या म्हणता येईल या वास्तूला. मला असं वाटतं उत्कर्षला आपण विचारूया. उत्कर्ष एका ऐतिहासिक ठिकाणी आपण आलोय. तुला कसं वाटतं आज लोकमत फिल्मी सोबत या वास्तूला भेट देऊन? मला तर वाटतं की जीवनात, मला तर असं वाटतं की आज जीवनाचं खरं सार्थक झालं आहे. म्हणजे शिंदे परिवार म्हटलं की बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हटलं की शिंदे परिवार, म्हणजे आमच्या कैक पिढ्या आल्या आणि आता होत आहेत, पण बाबासाहेब आम्ही कधी विसरू शकत नाही. पण आज वाटतं की जिथे बाबासाहेबांचं लहानपण गेलं त्या जागेला आपण आलो, जिथे बाबासाहेब घडले असतील ती ऊर्जा. कारण आपण म्हणतो ना की दिवा जिथे लागलेला असतो तिकडे, किंवा शेकोटी म्हण किंवा चूल म्हण, ती जिकडे सुरुवात झालेली असते तिची, तिकडे एक ऊब असते. तर मला आज इथे मी बसलो आहे, मी फक्त एक्सपिरियन्स करतो की रमाई इथून आल्या असतील, इथून गेल्या असतील, बाबासाहेब इथे असतील, आणि मी फक्त असा ते आपण त्या विश्वात आहे मी आता सध्या. खरं आपण म्हणू ते स्वप्न असतं की बाबासाहेब कुठे राहत असतील. लहानपणी मी पप्पांचे जे गाणे ऐकले किंवा बाबासाहेबांचं भाईखळ्यामध्ये लग्न झालं तेव्हा तो समारोह कसा होता, बाबासाहेबांनी काय घातलं होतं, ते सगळं मी गाण्यातून ऐकलं होतं. पण मला कधीच वाटलं नव्हतं की ती वास्तू मला बघायला मिळेल आणि ते घर मला बघायला मिळेल. तर आज माझ्यासाठी मला वाटतं की आयुष्यात मी 7 आपण म्हणतो ना की अजुबे देखे बघितले पाहिजे आयुष्यात. मला वाटतं ते काहीच बघू नका. ज्याला खरंच बाबासाहेबांबद्दल कुतूहल आहे त्याने ह्या घराकडे यायला पाहिजे. आणि सरकारने जे याला राष्ट्रीय स्मारक म्हटलेलं आहे, तर फक्त म्हणून नाही चालणार. मला वाटतं ह्याला त्या प्रकारचा दर्जा देऊन पटापट कामं करायला हवी. आणि हे फक्त एका समाजापुरतं धरोहर नाही आहे, तर हे महाराष्ट्राचं, भारताचं धरोहर आहे. आणि बाबासाहेबांवरती PhD होते जगामध्ये, बाबासाहेबांवर अभ्यास केला जातो. आणि ते जिथे राहत होते, जर त्या घराचं स्मारक होत नसेल किंवा त्या घराबद्दल, त्या घराला जर मोठंपण आणि भव्यत्व येत नसेल, तर मला वाटतं ही शोकांतिका आपली नाही आहे, तर ही महाराष्ट्र भारताची आहे. आणि पुढाऱ्यांनी याच्याकडे खरंच लक्ष द्यायला हवं. काय म्हणतात की पायाभरणी करणारा माणूस या घरात घडला, ते बाबासाहेब या घरात घडले. आणि मुळात त्यांना घडवणारी माता रमाई ती इथे रांधली, तिनं इथं सगळ्यांना आपले पण दिलं, आई पण दिलं. त्या रमाईच्या किचनमध्ये आता जाऊया. एकेकाळी 51 नंबरच्या खोलीमध्ये माता रमाईचं किचन होतं, स्वयंपाकघर होतं. उत्कर्ष त्याही घराला भेट देऊया. आता सध्या तिथे खैरे कुटुंबीय राहत आहेत. चला. उत्कर्ष, माता रमाईचं स्वयंपाकघर होतं, तिथे आज आपण आलोय. अर्थात तिथे वेगळं कुटुंब राहत आहे, पण तो वास, ती ऊर्जा इथे असणारच आहे. आणि ती ऊर्जा तुझ्या कृतीतनंच आम्हाला जाणवली. कारण की तू या घरात येताना पाया पडून आतमध्ये आला. काय भावना होती या घरात येताना? कारण का माता रमाई आपण म्हणतो, आणि माता म्हटलं की तिथे मोठे मोठे नमतात, वागतात. आणि जर माता रमाई इथे होत्या, इथे त्यांचं किचन आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणू स्वयंपाकघर ते इथे होतं, तर माता रमाई इथे वावरत होत्या. त्या बाबासाहेबांसाठी कष्ट करून त्यांच्यासाठी काय काय छान करता येईल ते प्रयत्न करत असतील त्यावेळेला. जरी त्यावेळेचा काळ त्यांच्यासाठी छान नसेल तरी देखील त्यांनी संसार कसा करायचा हे शिकवलं समाजाला. आणि त्या माता इथे होत्या, त्याच्यामुळे आपसुकच ते माझ्या मनात होतं की तिथे गेल्यावरती आपण काहीच नाही आहोत. जे त्यांच्यामुळे आम्हाला वैभव मिळालं आहे, महाराष्ट्राला मिळालं आहे किंवा भारताला वैभव मिळालं आहे, हे शब्द सांगण्यासारखंच नाही आहे. आणि त्या घरामध्ये आपण पाऊल ठेवतो आहे, तर मला असं वाटत होतं की अरे आपण ह्या घरामध्ये खरंच जायला हवं का, आपण तिथे जाण्याच्या लायकीचे आहोत का, इथपर्यंत मला वाटत होतं. पण एक विद्यार्थी म्हणून, एक त्यांचा मुलगा म्हणून खूप अभिमान वाटतो की माता रमाई इथे त्यांच्या लग्नानंतर त्या इथे राहिल्या आणि बाबासाहेब इथे होते आणि राजे छत्रपती शाहू महाराज इथे आले होते, जे आपण चित्रपटामध्ये पाहिलं असेल. तर ती चाळ आहे. आजपर्यंत आपण बाबासाहेब आणि रमाईंविषयी खूप ऐकलंय, पण रमाई आणि शाहू महाराज
यांच्यामध्ये एक नातं निर्माण झालं, ते याच घरात याच वास्तूत झालं. उत्कर्ष, तो किस्सा ऐकायला आवडेल. छत्रपती शाहू महाराज म्हणजे व्यक्तिमत्व, राजा कसा असावा आणि लोक ज्यांना लोक राजा म्हणतात किंवा लोकांचा राजा म्हणतात. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच वेगवेगळे राजे होऊन गेले, पण खालच्या तबक्यातील माणसांना किंवा ज्यांना समानता काय असते हे पेरणारा पहिला राजा मला वाटतं ते होते. आणि छत्रपती ज्या वेळेला बाबासाहेब मॅट्रिक पास झाले तेव्हा किंवा बाबासाहेबांनी जशा डिग्र्या घेत गेले तेव्हा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर पहिले ते होते छत्रपती शाहूराजे. हत्तीवरून साखर त्यांनी वाटली होती, तो किस्सा आहे खरं तर. आणि बाबासाहेबांना भेटण्याकरता शाहूराजे इथे आले होते त्यांची भली मोठी गाडी घेऊन. आणि त्यांनी कोणतेही पत्र वगैरे नव्हतं लिहिलं. जसं आपण आता म्हणतो प्रोटोकॉल वगैरे असतो की मी तिथे येणार आहे तर तुम्ही जाऊन आधी हे करा ते करा, तिथे कधीच तो प्रोटोकॉल त्यांच्यामध्ये आणि बाबासाहेबांमध्ये नव्हता. ते नेहमी एक घराचं नातं त्यांचं होतं. ज्या वेळेला राजे इकडे आले आणि तेव्हा माता रमाई आणि बाबासाहेब त्यांना कळेच ना की आता यांचं स्वागत कसं करायचं आपण. माता रमाई प्रयत्न करत होते की आता मी चहा करेन किंवा जे काही घरात बनवायचं असेल ते बनवेन, पण घरात ती स्थिती नव्हती त्यावेळेला. बराच वेळ त्या कन्फ्यूज आपण म्हणू किंवा त्यांना कळेच ना की राजा घरात आला आपल्या स्वतः, तर त्यांना आपण काय करायला, त्यांचा पाहुणचार कसा करायचा. तेव्हा छत्रपती शाहूराजे म्हणाले होते की तू माझी बहीण आहेस, मी बहिणीच्या घरी आलो आहे. आणि भाऊ बहिणीच्या घरी जेव्हा येतो तेव्हा बहिणीने भावाला द्यायचं नसतं, भावाने बहिणीला द्यायचं असतं. आणि तो पाहुणचार घेऊन, जसा तो पाहुणचार असेल ते घेऊन त्या दोघांना आशीर्वाद देऊन त्या दोघांची हितगुज विचारून शाहूराजे इथून गेले होते. इतका मोठा राजा ज्या वेळेला ज्ञानाच्या राजाला भेटायला येतो, तो काय क्षण असेल, ती वास्तू काय असेल, आणि ते सगळं आपल्याला बघायला मिळते. आपण किती लकी आहोत की आपण त्या जागेमध्ये उभे आहोत. आणि असंही म्हणतात की आज बाबासाहेबांनी जवळजवळ देशाला घडवलंय. आपल्या संविधान असू दे किंवा राज्यघटना असू दे किंवा आपल्या दैनंदिन जगण्यात सुद्धा कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्यांचे शिल्पकार बाबासाहेब. बरोबर. अशा महामानवाच्या घरात जेव्हा शाहू महाराज आले होते तेव्हा असं कुठेतरी दाखलंय की घरात चहाला दूध सुद्धा नव्हतं. बरोबर. पण तो राजा सुद्धा इतका मोठा होता की त्यानं ते सगळं इतकं उत्तम पद्धतीने सांधून घेतलं आणि रमाईमध्ये आणि शाहू महाराजांमध्ये भाऊ बहिणीचं नातं ते याच घरात निर्माण झालं. आता सध्या या घरात खैरे कुटुंबीय राहत आहेत जे स्वतः बाबासाहेबांच्या नात्यात आहेत. मला असं वाटतं उत्कर्ष आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधायला हवा की शेवटी माता रमाईचा वास असलेलं हे घर आहे. सर्वांना प्रथम जय भीम. माझं नाव कल्पित खैरे. आमची 3री पिढी चालू आहे. माझे आजोबा राहायचे. जेव्हा बाबासाहेब 1934ला इथून राजगृहाला गेले तेव्हापासून माझ्या आजोबांना खोली देण्यात आली आणि तेव्हापासून आम्ही राहतो आहे. आमचं नातं असं आहे की बाबासाहेबांचे जे मोठे बंधू आहेत आनंदराव, त्यांची जी मिसेस होती ती माझ्या वडिलांची आत्या होती. म्हणजे कुठेतरी हे नातं बाबासाहेबांचं आणि यांच्यामध्ये एक नातेसंबंध आहे. आणि या घरातलं एक वैशिष्ट्य म्हणजे या घरात एक बाबासाहेबांचा फोटो आहे जो त्या काळातला फोटो आहे, जुना ज्याला खरा फोटो म्हणतात. ताईंनी सांगितलं, ताई त्या फोटो मागची काय स्टोरी आहे? तो फोटो ओरिजिनल होता. म्हणजे जेव्हा बाबासाहेब इथून निघून गेले आणि त्या काळी जे माझे सासरे होते, सासऱ्यांचे बाबा होते, त्यांना ते देऊन गेलेलं आणि त्यांनी ते ठेवलेलं होतं ते. आणि तो ओरिजिनल फोटो आहे, आम्ही फक्त फ्रेम चेंज करून घेतली. वा. उत्कर्ष, मला असं वाटतं की आपण एका ऐतिहासिक वास्तूत आहोतच. माता रमाईचं इथे वास्तव्य होतं, पण मला असं वाटतं की तुझ्या आजोबांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे, ते सुद्धा या वास्तूत आलेले आहे. तर तू मला त्याच्याविषयी सांगशील? म्हणजे मला इतकं छान वाटतंय खरं तर की माझे आजोबा प्रल्हाद शिंदे आणि त्यावेळेला कव्वालीचे कार्यक्रम चालायचे आणि ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे कलाकारांची जी फळी होती, अष्टपैलू कलाकार होते, गोविंद मशिलकर होते जे इथे वरती राहायचे म्हणजे, आणि ते इथे असायचे. आणि माझ्या घरामध्ये मला आठवतं माझे वडील जेव्हा जन्माला आले होते आनंद शिंदे, तेव्हा त्यांच्या बड्डे म्हण किंवा बारसं म्हण तेव्हा गोविंद मशिलकर यांचा कार्यक्रम ठेवला होता. आणि मला नेहमी कुतूहल असायचं की पप्पा त्यांचं नाव घेत. पप्पा म्हणतात की मी जी गाण्याची माझी स्टाईल आहे ते मी गोविंद मशिलकर ह्यांना बघून शिकलो. माझी स्टाईल जी आहे ती गोविंद मशिलकरची आहे आणि म्हणजे गाण्याची पद्धत, आणि आवाज माझा प्रल्हाद शिंदेचा म्हणतात ते, आणि जे बाकी ते करतात ते विठ्ठल उमप आजोबा यांना बघून. तर मला ते नेहमी कुतूहल होतं कारण का मी विठ्ठल उमप आजोबा यांना बघितलं होतं. आणि मला असं होतं की अरे गोविंद मशिलकर कुठे राहत असतील, तेव्हा काय असेल. तर इथे आल्यावरती मला कळालं की ते इथेच वरच्या माळ्यावरती राहतात आणि माझे आजोबा प्रल्हाद शिंदे इथे यायचे. मग मला ते सगळं आठवत गेलं की अरे भाईखाळा हा तो परिसर, दादरमध्ये कुठे असायचं, BDD चाळ कुठे असायची, आणि मग ते कुठे कुठे कार्यक्रम त्यांचे व्हायचे त्यावेळेला परिसर काय असेल. कारण का मग कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे आणि मग माझे आजोबा आणि मग त्यांचे बंधू नारायण शिंदे किंवा SB शिंदे हे सगळे मंडळी
कारण का प्रल्हाद शिंदे यांचे वडील जे होते भगवान शिंदे आणि त्यांची आई सोनाबाई शिंदे, त्यांनी जो प्रवास सुरू केला तोही या भाईखळ्यातून सुरू केला होता. ते दारोदारी जाऊन गाणं गायचे आणि त्यांना जे पैसे मिळायचे त्याच्यातून ते त्या तिन्ही मुलांना ते उदरनिर्वाह करायचे. तर ते मला कुठे कुठे साम्य वाटतं की त्यांचा तो स्ट्रगल तो कसा असेल. तेव्हा त्यांना बाबासाहेब कळाले आणि मग तिथून मग त्यांचा पुढे स्ट्रगल झाला आणि मग ती डेव्हलपमेंट झाली. आणि आज या घरात आल्यावरती बाबासाहेबांचा आणि माता रमाईचा तो फोटो बघून, ओरिजिनल फोटो ज्याची फक्त फ्रेम नवीन आहे, तो फोटो मला वाटतं महाराष्ट्राला, भारताला आपण दाखवायला हवा. आणि तो हा फोटो, हा फोटो लंडनमधून मला वाटतं तेव्हा आहे ना बाबासाहेब आले होते आणि तेव्हाचा तो फोटो आहे. चांगलं तर खरंच वाटतं, पण ना दुःखही वाटतं की बाबासाहेब काही वर्षांसाठी कोलंबियामध्ये होते, 3-4 वर्षाकरता, काही वर्ष लंडनमध्ये होते. पण त्या माणसांना त्या व्यक्तिमत्वाची जाण आहे. कोलंबियाच्या लायब्ररीच्या बाहेरच बाबासाहेबांचा पुतळा आहे, ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेजचा दर्जा मिळालेला आहे. लंडन स्कूल ऑफ आर्ट्स आय गेस, तिकडे बाबासाहेबांचाच एकट्याचाच पुतळा आहे. तो सन्मान त्यांना मिळालेला आहे. पण जिथे बाबासाहेब लहानपणापासून होते, जिथे माता रमाई बरोबर त्यांचं लग्न झालं, जिथे त्यांचा संसार सुरू झाला, जिथे भीमसूर्य यशवंत आंबेडकर यांचा जन्म झाला, त्या वास्तूमध्ये आपण सगळे उभे आहोत. आणि ही वास्तू कोणालाच माहिती नाही आहे. म्हणजे आमच्या 3 पिढ्या गेल्या असतील आणि आम्हाला यायला आज ही 3री पिढी येईल. म्हणजे आजोबा माझे यायचे इकडे, पण त्याच्यानंतर वडील, आणि आज मला कळतं इतक्या वर्षानंतर की अरे बाबासाहेब इथे राहत होते. नेहमी मला कुतूहल असायचं लहानपणापासून की माता रमाई, जे मी ऐकत आलो की माता रमाईने गौऱ्या थापल्या, बाबासाहेबांना पैसे पाठवले, ती जागा कुठे असेल. तर आज मला कळतं की माता रमाईने ज्या गौऱ्या थापल्या, जे पैसे बाबासाहेबांना पाठवले, ते इकडच्या तबेले जे होते आणि तिथे माता रमाई काम करायच्या वेळेसाठी. आणि मग तो परिश्रम त्यांचा की मी इतक्या मोठ्या ज्ञानी महामानवाची बायको आहे, बॅरिस्टराची बायको आहे, तरी पण कुठेच त्यांचा बडेजाव नव्हता. पप्पांचं खूप छान गाणं होतं. गाण्याच्या आधी पप्पा ते सांगतात, येणारं बाई बॅरिस्टर साहेब माझं. आणि पप्पा सांगतात की जेव्हा शेजारी माता रमाईला विचारत असेल की अगं तू इतकी का रमा आनंदी आहेस, तर माता रमाई सांगायच्या की बाबासाहेबांनी पत्र पाठवले आणि ते येणार आहेत. तर तेव्हा जे लहानपणी मी ते चित्र बघितलं असेल, मला वाटलं होतं की असं घर असेल शेजारी. आज ते तसंच मला वाटतं की माता रमाई इथून इथे गेल्या असतील, त्यांच्या शेजारचे जे कोणी असतील त्यांना ते सांगितलं असेल की हे पत्र वाचून दाखवा काय झालं आहे. आणि त्यात त्यांना कळालं की अरे बाबासाहेब येणार आहेत. आणि तो आनंद, तोच क्षण इथे माता रमाई किंवा बाबासाहेब कसे जगले असतील. आणि भारतातल्या कैक वंचित म्हणू किंवा ज्यांना संधी नाही मिळाली, त्या सगळ्यांचे आई वडील 9 कोटींचे दाता म्हणता येतील, किंवा जे आई आणि बाबा म्हणतात त्यांना, ते इथे होते. आणि आज आपण त्या वास्तूमध्ये आहोत. तर मित्रांनो, ह्या वास्तूला जे राष्ट्रीय स्मारक म्हणण्यात आलेलं आहे ते फक्त म्हणून चालणार नाही. तर सरकारकडे माझी तीच विनंती असेल, ह्या स्मारकाला, ह्या वास्तूला तो दर्जा मिळाला पाहिजे. कारण का बाबासाहेब गेल्यानंतर 1990ला बाबासाहेबांना मला वाटतं भारतरत्न मिळाला. बाबासाहेबांना नेहमीच, बाबासाहेबांच्या कार्याला नेहमीच मला पर्सनली असं वाटतं की खूप लेट जे मिळायला हवं ते दिलं जातं. ते असं ह्या वास्तूबद्दल होऊ नये. आणि लवकरात लवकर सरकार दरबारी माझी तीच विनंती असेल की ह्या स्मारकाला तो दर्जा मिळावा. उत्कर्ष, मला असं वाटतं की आता आपण स्मारकाकडे, म्हणजे जे स्मारक आता जिथे उभारलं आहे, चाळीच्या मधोमध 2 खोल्यांच्या मध्ये एक काय म्हणतात, बाबासाहेबांचं आणि गौतम बुद्धांचं प्रतिमा स्थापन करून जे स्मारक उभं केले, आपण त्या स्मारकाकडे जाऊया. आणि खऱ्या अर्थानं मगाशी तू एक रेफरन्स दिलात की बाबासाहेब बॅरिस्टर जेव्हा झाले तेव्हा पत्र आलं, आणि बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर होऊन मुंबईत किंवा भारतात परतले, ते सुद्धा याच घरात परतले. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या यशापर्यंत ह्या घराने बघितलं, ते या घराने बघितलं. ह्या घराने म्हणजे मी सांगितलं तुला, बाबासाहेब जेव्हा रिटर्न आले आणि बाबासाहेबांनी येत असताना आपण कुठेही गेलो तर आपण आपल्या घरच्यांसाठी काय काय मिठाई घेतो, कोणाला काय कपडे आवडतात ते घेतो. पण बाबासाहेब तिथून येत असताना त्यांनी शिप, एक फक्त पुस्तकांचं, त्यांना जे जे बुक्स हवे होते, त्यांनी एक शिप बुक केलं होतं. त्या शिपमध्ये फक्त बुक्स होते. आणि मला वाटतं वर्ल्ड वॉर सुरू असेल त्यावेळेला, त्याच्या दरम्यान ते शिप इथपर्यंत पोचू शकलं नाही. ते शिप पाण्यामध्ये बुडालं. आणि बाबासाहेबांना मला वाटतं ना की आपल्या घरच्यांना काहीतरी झालं, इतके ते रडत होते त्यावेळेला. तर माता रमाईने विचारलं की काय झालं साहेब तुम्हाला. तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी इतके पुस्तकं मागवली होती, त्या सगळ्या पुस्तकांना माझ्यापर्यंत पोचता आलं नाही आहे आणि ते शिप पाण्यामध्ये बुडालेलं आहे. ती घटना पण इकडचीच आहे की बाबासाहेब पहिल्यांदा जर रडले असतील तर ते
त्या बुकसाठी रडले होते. आणि मला वाटतं तिथूनच त्यांना ती ऊर्जा डबल झाली असेल की जो माणूस इतक्या छोट्याशा घरामध्ये घडला, त्याने पुढे जाऊन 35,000 पुस्तकांसाठी एक घर बांधलं. की आपण नेहमी विचार करतो की अरे आम्ही पण मुंबईमध्ये असल्यामुळे आपल्याला वाटतं की इतक्या स्क्वेअर फूटच्या घरामधून आता आपण मोठ्या स्क्वेअर फूटच्या घरामध्ये कार्पेट एरियामध्ये जाऊ. पण बाबासाहेबांचा तो कधी विचारच नसेल मला वाटतं. इतक्या छोट्याशा घरामध्ये राहून त्यांनी जे मोठं घर राजगृह ज्याला आपण आज म्हणतो ते फक्त त्यांच्या राहण्यासाठी कधीच त्यांनी बनवलं नाही, त्यांनी ते पुस्तकांसाठी बनवलं. मला असं वाटतं की जर तू रेफरन्स दिलाय तर आपल्याला त्या राजगृहातही भेट द्यायला हवी. नक्कीच. आपण तिथेही जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करूया. पण तिथे जाण्याआधी मला असं वाटतं की या वास्तूसाठी, या वास्तूत आज जे काही आपण बोललो त्या संदर्भात एक गाणं तुझ्याकडनं व्हायला हवं. या वास्तूमध्ये ना जे घडलं, ही वास्तू इमोशन्सनी भरलेली आहे. कारण का इथे आपले आई वडील बाबासाहेब आणि माता रमाई जे राहिले असतील, पण ते एकामेकांसाठी नवरा बायको जे होते. आणि बाबासाहेब ज्या वेळेला लंडन किंवा कोलंबियाला असतील आणि जेव्हा ते बॅरिस्टर होऊन येणार होते तेव्हा माता रमाईला बाबासाहेबांनी जे पत्र पाठवलं ते पत्र त्यांनी शेजारणीला सांगितलं की हे पत्र वाचून दाखवा काय आहे कसं आहे. आणि तेव्हा कळालं की बाबासाहेब येणार आहेत, आता ते बॅरिस्टर झालेले आहेत आणि बाबासाहेब येणार आहेत. ह्या चाळीमध्ये ते सगळं घडलं. आणि मग मला वाटतं पप्पांचं ते गाणं आहे, मन गही वरलं फुलून बहरलं, मन गही वरलं फुलून बहरलं पतूर आलंय आज, मन गही वरलं फुलून बहरलं पतूर आलंय आज, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. हे मला वाटतं हे त्यावेळेला झालं असेल, घडलं असेल. आता तू बोलताना मला इथे जाणवलं की खरंच बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर होऊन भारतात परतले असतील तेव्हा या चाळीतनं ते कसे आले असतील, माता रमाईने त्यांचं कसं स्वागत केलं असेल. बरोबर. हा सगळा इतिहास जिवंत होतोय आणि अजून तो असाच जिवंत ठेवायचा. आपण आता राजगृहाकडे जाऊया. येस. निलेश, हे बाबासाहेबांचे जे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर, ज्यांचा आपण आता घरामध्ये उल्लेख केला होता, BIT चाळीमध्ये ज्यांचा जन्म झाला ते हे. आणि इथे आल्यानंतर बाबासाहेबांचं वास्तव्य जेव्हा राजगृहावरती झालं तर राजगृह हे नाव त्यांचे जे चिरंजीव होते राज, ते काळानंतर ते वारले, पण त्यांच्या नावावरती हे राजगृह. कारण की अनेकांना हा प्रश्न असतो की बाबासाहेबांच्या घराचं नाव राजगृह का, त्यांच्या मुलाचं नाव होतं राज आणि त्यांच्या नावावरती हे त्यांनी याला नाव दिलं. फक्त ह्या वास्तूला राजगृह नाव मिळालं असं नाही, तर ह्या चौकाला नाव मिळालं. आणि बाबासाहेबांचा विचार जर आपण पाहिला सगळ्यांनी तर बाबासाहेबांनी हे घर त्यांच्यासाठी कमी पण त्यांच्या पुस्तकांसाठी उभारलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माता रमाई ज्या वेळेला होत्या त्याच्यानंतर सवितामाई आल्या आणि तिकडचा तो संसार, तिकडच्या काही गोष्टी आणि आत्ता राजगृहामध्ये आल्यावर काही त्या काळातल्या गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत. आणि मला असं वाटतं की माता रमाई सविताबाईंच्या हात जिथे लागलाय, बरोबर, ही सगळी भांडी आहेत, सगळी तांब्या पितळेची भांडी आहेत. कदाचित हा एक दुर्मिळ ठेवा आहे, ऐतिहासिक वारसा म्हणू शकतो आपण. बरोबर, हा ठेवा नाही, हा एक महान ऐतिहासिक वारसा आहे. हा म्हणजे लाखो करोडो रुपये देऊन देखील ह्या गोष्टींचं मूल्य होऊ शकत नाही. आणि समाजामध्ये ह्या गोष्टींना म्हणजे मी स्वतः बघतो तर मला ते इतकं गैरवरून येतं की ह्या गोष्टींना त्या मातांचा स्पर्श झालेला आहे, बाबासाहेबांचा स्पर्श झाला आहे या वास्तूला. आणि तिथे आपण येतो त्यावेळेला वाटतं की असं व्यक्तिमत्व होणं, समाजामध्ये दिसणं आणि समाजासाठी झिजून स्वतःला कधीही स्वतःसाठी न जगणारा बौद्धिक ज्याला आपण म्हणतो, जो दुसऱ्यासाठी जगतो. आणि मगाशी आपण म्हटलं उत्कर्ष की बाबासाहेबांचा अभ्यास हा सगळ्यात म्हणजे त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग अभ्यास आणि पुस्तक. आणि आपल्या मागेच एक खोली आहे जिथे लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यास करण्याची खोली. आणि म्हणजे आपण बघू शकतो की त्या माणसाचं वाचनाचं वेळ, अभ्यास. आणि मी तुला सांगेन की बाबासाहेबांचा चष्मा, म्हणजे या सगळ्या गोष्टी आज बघून एक वेगळी भावना आहे. बाबासाहेबांनी वापरलेल्या काठ्या, बाबासाहेबांनी ह्या टेबलचं किंवा ह्या घराबद्दल सांगायचं असेल तर जॉन कार्टर म्हणून एक मोठे रायटर होते आणि ते जेव्हा ह्या घरात आले होते तर पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा ह्या घरामध्ये 8,000 पुस्तकं होती तेव्हा. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की मी अशा व्यक्तीला भेटलो ज्याच्या घरामध्ये 8,000 पुस्तकं आहेत, पण ते म्हणतात की
जेव्हा बाबासाहेब वारले 1956मध्ये, तेव्हा ह्या घरामध्ये 35,000च्या वरती पुस्तकं होती. म्हणजे त्या कमी कालखंडामध्ये देखील बाबासाहेबांनी इतकी जास्त पुस्तकं ह्या घरामध्ये आणली. पुस्तकं एका घरात असणं, आणि हे आपण नाही तर हे जॉन कार्टर म्हणतो की त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. ही जी वास्तू आहे किंवा ह्या जागेला एक वेगळं महत्त्व आहे. महत्त्व तर आहेच, पण ती दुःखाची जी घटना घडली, बाबासाहेब जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यांचं आणि त्यांचं पार्थिव इथे मुंबईमध्ये आलं, तर हा तो बेड आहे ज्याच्यावरती आपण हा फोटो बऱ्याच वेळेला पाहिलेला असेल. तर ह्या बेडवरती बाबासाहेबांचं पार्थिव ठेवलं होतं. ही फरशी तेव्हापासून तशीच आहे, इकडची एकही गोष्ट हलवलेली नाही आहे. ह्या दाराचे जर तू कडी पाहिलीस किंवा बाकीचं लाईटचे स्विच जरी पाहिलेस तर हे तेव्हा जसे होते तसेच आहे सगळं. दिल्ली ते मुंबईला ज्यावेळेस त्यांचं पार्थिव आलं तेव्हा ह्या बेडवरती होतं आणि इथेच ते ठेवलं होतं. हो, बाबासाहेब जेव्हा कॉन्फरन्सला निघाले होते, जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब गेले होते, हा तेव्हाचा फोटो आहे आणि खूप फेमस फोटो आहे खरं तर. हा हो, आयकॉनिक फोटो आहे त्यांचा. आता इकडे जर बघितलंस ना तर हा बाथटब आहे जो इटालियन मार्बलचा सिंगल मार्बलने बनला होता आणि बाबासाहेबांनी तो इम्पोर्ट केला होता तिथून. बाबासाहेबांनी ते गिझर किंवा चिमणी जो काळा धूर होतो त्याकरता त्यांनी काही क्लुप्त्या केल्या होत्या. ती शक्कल लढवलेली बाबासाहेबांनी ते तिथे दिसेल तुम्हाला. हे जे चित्र आहे ना, ही शाळा आहे. साताऱ्यामध्ये बाबासाहेब ह्या शाळेमध्ये होते. ही ती शाळा. त्याचबरोबर बाबासाहेबांचे कैक पैलू दाखवणारं हे एक फोटोने भरलेलं दालन दिसतं आहे. हा नागपूरचा धर्मांतर, ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हाचा प्रसंग आहे. हा जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि पंडित नेहरू त्यांना बघायला आले होते तेव्हाच हे आहे. हा पुण्यातला येरोडा जेल, पुण्याला बाबासाहेब जेव्हा आले होते तेव्हाचा हा आहे. जेव्हा पुन्हा पॅक किंवा गांधीजींचं सत्याग्रह जेव्हा झालं त्यावेळेचा हा फोटो आहे. पुन्हा येरोडा जेलमध्ये जेव्हा कस्तुरबा गांधी यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही गांधीजींचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांना माझा पती मला वाचवून द्या, तेव्हा बाबासाहेब येरोडा जेलमध्ये गेले होते आणि हा तेव्हाचा प्रसंग आहे. बाबासाहेबांच्या वागण्यात बोलण्यात एक ऐट होती, एक रुबाब होता, तो या फोटोतनं जाणवतोय. म्हणजे काय म्हणतात की एखाद्या उमद्या कलाकाराला सुद्धा अशी पोज जमणार नाही, अशा सुंदर पोज बाबासाहेबांनी दिलेली आहे. आणि असे कैक बाबासाहेबांचे फोटो आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा रुबाब, त्यांचं एक नेतृत्व करण्याची शैली ती त्यांच्या हावभाव शैलीतनं जाणवते. आणि तसाच हा फोटो आहे, खूप सुंदर आहे हा फोटो. आणि बघ ना, त्यांचा रुबाब म्हणण्यापेक्षा ना मला काय वाटतं की त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, बसण्यात, उठण्यात हा एक आहे ना, मी आहे, माझं अस्तित्व आहे. आणि त्यांना थांबवणारे किंवा समाजावरती ज्या काही त्यावेळेला घात होत होता त्यांना हा रिबेलियस त्यांनी हे दाखवलं होतं की जिकडे आम्हाला कपडे नाही आहे, जिकडे झाडू लावला जातो तिथे मी ब्लेझर घालून जाणार, तिथे मी ब्लेझर घालून फिरणार. तर हे सगळं बाबासाहेबांनी दाखवलं त्यावेळेला. हा दीक्षाभूमीमधला फोटो आहे ज्यावेळेला सविताबाई आंबेडकर आणि बाबासाहेब दीक्षा घेत होते. आणि हा फोटो आहे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, तेव्हाचा औरंगाबाद. बाबासाहेबांनी तिथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली तेव्हाचा हा फोटो आहे. आणि बाबासाहेबांनी फक्त स्थापना नाही केली, ते तिथे बसून त्यांनी ते कॉलेज बांधून घेतलं. तिथे त्यांनी बऱ्याच वास्तू बांधलेल्या आहेत. आणि मला लोकमतच्या सर्व चाहत्यांना, प्रेक्षकांना दाखवायला आवडेल, बाबासाहेब फक्त खूप अथक परिश्रमाने विद्वान झाले असं नाही आहे किंवा वर्गाच्या बाहेर शिकले आणि खूप मोठे विद्वान झाले तर असं नाही आहे. बाबासाहेबांनी ही विद्वान पदवी किंवा बऱ्याचशा गोष्टी, हे ज्ञान घेतल्यावर हे ज्ञान जगामध्ये सगळ्यांना मिळावं, सर्व समाजातील सर्व घटकांना मिळावं, त्यासाठी त्या महामानवांनी स्वतः बांधलेलं, स्वतः उभं केलेलं हे सिद्धार्थ कॉलेज. क्या बात आहे. आणि आज मला असं वाटतं की ही वास्तू आजही त्या महामानवाच्या कार्याचा दाखला देत उभी आहे मुंबईमध्ये. जवा पाण्याला लावली आग, जाती वाद्यांची भागम भाग, जवा पाण्याला लावली आग, क्रांतीचं उठलं रणी तुफान, तुफानात बडव्यांची झुकली यमान, क्रांतीचं उठलं रणी तुफान,
तुफानात बडव्यांची झुकली या मान काळ्या रामाचा कापे दरवाजा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा आणि आज आपण VIT चाळीतल्या घरापासून ते राजगृहापर्यंतचा प्रवास केला. तिथे आपण एक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या आणि इथेही बाबासाहेबांच्या आठवणींचा ठेवा आपण अनुभवला. ती महानता आपल्याला त्या सगळ्या वस्तूंमधून तसबिरीतनं आपल्याला दिसली. मला असं वाटतं की आता महापरिनिर्वाण दिन आहे आज, तर त्या निमित्ताने आपण बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून या भागाचा समारोप करूया. बाबासाहेबांच्या दोन्ही घरामध्ये गेल्यावरती आणि तू बघा ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये आपण बघतोय सगळीकडे काही ना काही ते वेगळं शिकायला मिळतं. म्हणजे ह्या ज्या कुंड्या आहेत हे त्या काळातल्या आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा हे घर बांधलं होतं तेव्हाच्या कुंड्या पण तेव्हाच्या आहेत आणि इतक्या उच्च विचाराच्या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं आणि जी पोकळी कधीच भरून निघणार नाही. आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून ज्या महामानवाला अभिवादन करायला लाखोचा जनसमुदाय येतो त्या माणसाची महती ही शब्दात सांगता येणारच नाही. फक्त एक जे गाणं ह्या दिवशी गाताना आम्हाला खूप कठीण वाटतंच, पण जे ह्या दिवसाचं सार सांगतो. अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा. अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा. अरे सागरा. जय भीम.